शेतकरी बंधूंनो नमस्कार। मी तुमचा व जीवनउंचा मित्र घनश्याम हेमाडे। सध्या आपली वेब सिरीज चाललेली आहे जमिनीतील सूक्ष्मवीर आणि या सूक्ष्मवीरांची माहिती आपण घेत असतो प्रत्येक सोमवारी ठीक 6 वाजता आणि प्रत्येक वेळेस आपला वेगवेगळा विषय असतो। आज विषय आहे सल्फर ऑक्सिडायझिंग बॅक्टेरिया व फेरस सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया या दोन्ही जीवाणूंचा आपण अभ्यास करणार आहोत आणि हे दोन्ही जीवाणूंमुळे आपल्या पिकांना काय फायदा होतो ते आज आपण जाणून घेणार आहोत। प्रत्येक गोष्ट सुरू करण्याच्या अगोदर प्रत्येकाची एक बॅकग्राऊंड असतं, बॅकग्राऊंड हिस्ट्री असते। तर आपण बघूया की हे जे फेरस आणि सल्फर हे जे जीवाणू अवेलेबल करून देतात तर ते पिकासाठी त्याचा काय रोल आहे, किती महत्त्व आहे, सल्फरचं महत्त्व आपल्या पिकांसाठी किती आहे आणि फेरसचं महत्त्व आपल्या पिकांसाठी किती आहे आणि नैसर्गिक पद्धतीने हे जीवाणू कसे अवेलेबल करून देतात त्याचा आपण अभ्यास करणार आहोत। आणि सुरुवात करतो आहे आपण जमिनीतील सूक्ष्मवीर। तर आपण जर मायक्रोस्कोप मध्ये बघितलं तर फेरसचे जीवाणू आपल्याला मायक्रोस्कोप मध्ये अशा पद्धतीचे दिसतात। त्याची आज आपण सखोल माहिती करून घेणार आहोत। बघा, आपण जे काही अन्नद्रव्य वापरतो आपल्या पिकांना तर त्याच्यामध्ये तुमचा हायड्रोजन, कार्बन आणि ऑक्सिजन हे तिन्ही गोष्टी निसर्गात आपल्याला नैसर्गिक पद्धतीने अवेलेबल होतात। नत्र, स्फुरद, पालाश, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर जे गंधक, ज्या गंधकावरती आज आपण बोलणार आहोत ते गंधक आणि जो फेरस आहे तुमचा सूक्ष्म अन्नद्रव्यांमधला लोह, तर त्या लोहाविषयी आपण बोलणार आहोत। आणि तुमचे बाकीचे जे सूक्ष्म अन्नद्रव्य आहे जे पिकाला आवश्यक असतात त्याच्यामध्ये तुमचं जस्त, मंगल म्हणजे आपण मॅग्नीज म्हणतो, कॉपर, मॉलिब्डेट, क्लोरीन असे वेगवेगळे सूक्ष्म अन्नद्रव्य आपल्या पिकांना लागत असतात। आणि या 16 प्रकारच्या सूक्ष्म अन्नद्रव्यांपैकी 2 महत्त्वाचे जे तुमचं मध्यम जे आपण म्हणतो दुय्यम आणि सूक्ष्म, या 2 सूक्ष्म अन्नद्रव्य आपले अवेलेबल करण्यासाठी कोणते जीवाणू काम करतात त्याविषयी आपण बोलणार आहोत। तर सगळ्यात महत्त्वाचं बघा, आपण जर फेरसची कमतरता बघितलं तर फेरसच्या कमतरतेचे लक्षणे काय आहेत तर शेतकरी बंधूंनो लक्षात घ्या की जर तुमच्या पिकामध्ये जर फेरसची कमतरता असेल तर काय काय परिणाम तुमच्या पिकावरती दिसून येतील। तर सगळ्यात महत्त्वाचं काय असतं की लोह हे पिकासाठी लागणारे अत्यंत महत्त्वाचे सूक्ष्म अन्नद्रव्य आहे। वनस्पतीमध्ये क्लोरोफिलची निर्मिती करण्यासाठी हरितद्रव्य जे आपण म्हणतो क्लोरोफिलची निर्मिती, तर हरितद्रव्य निर्मितीसाठी फेरस तुमचा महत्त्वाची भूमिका बजावत असतो। त्यानंतर तुमच्या फेरस मुळे पिकांचे अन्नद्रव्य म्हणजे करू शकत नाही तर लोह खूप महत्त्वाचा असतो। अनेक पिकांच्या एन्झाइम्स म्हणजे पिकांच्या अनेक विकारांवरती व डायजेशन सिस्टीमसाठी जे एन्झाइम्सची निर्मिती आहे तो लोहाचा रोल त्याच्यामध्ये असतो। पिकांच्या पेशीमधील श्वसन क्रिया म्हणजे आपण काय म्हणतो स्वच्छ कार्बन घेणे, ऑक्सिजन सोडणे, तर अशी जी झाडाची जी प्रक्रिया आहे श्वसन करण्याची प्रक्रिया, तर या श्वसन प्रक्रियेमध्ये तुमचा फेरसचा लोहाचा खूप महत्त्वाचा रोल आहे। आणि कडधान्य पिकांमध्ये उदाहरणार्थ सोयाबीन, हरभरा मुळावरील गाठी व हवेतील नायट्रोजन शोषून घेण्यासाठी सुद्धा फेरसचा रोल खूप महत्त्वाचा असतो। आणि सगळ्यात महत्त्वाचं वनस्पतीच्या शरीरात विविध भागापर्यंत ऑक्सिजन वाहून नेण्याचं काम हा फेरस महत्त्वाची भूमिका त्याच्यामध्ये बजावत असतो। आणि पिकामधील रासायनिक अभिक्रिया नियंत्रित करण्यासाठी फेरसचा महत्त्वाचा रोल आहे। म्हणून फेरस आपल्या पिकासाठी किती महत्त्वाचा आहे या सर्व पॉइंट्सवरनं आपल्याला लक्षात येतं। तर शेतकरी बंधूंनो बघा, फेरस सर्वप्रथम झाडाच्या शेंड्याकडील नवीन आणि कोवळ्या पानांवरती फेरसची कमतरता दिसून येते। आणि सगळ्यात महत्त्वाचं, फेरसची जर कमतरता तुम्हाला ओळखायची असेल तर तुम्ही कसं ओळखू शकता तर बघा,
मी तुम्हाला मार्क करून दाखवतो। बघा, जर अशा पद्धतीने पानं तुमची पिवळी पडलेली असेल आणि त्याच्या ज्या शिरा आहे, या शिरा जर गडद हिरव्या रंगाच्या असतील तर तुमच्या पिकावरती फेरसची कमतरता आहे असं समजावं। जे मी तुम्हाला या एका इमेजच्या माध्यमातून समजवत आहे, ही जी गॅप आहे आणि जे मधला भाग पानाचा पिवळा पडला आहे आणि शिरा त्याच्या गडद हिरव्या आहेत, म्हणजे फेरसची कमतरता तुमच्या पिकामध्ये आहे, हेच मी तुम्हाला सांगितलं। आणि फेरस जर तुमच्या पिकामध्ये कमतरता असेल तर त्याची झाडांची वाढ प्रॉपर होत नाही, त्याची वाढ खुंटते, त्यानंतर फुलं व फळे कळ्या अकाली गळून पडतात। कारण आपल्याला माहिती आहे की सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता असेल तर झाडावरती काही ना काही डिफिशियन्सी असेल तर वेगवेगळ्या प्रमाणात डिफिशियन्सीमुळे पिकाचं नुकसान होतं। काही पिकांमध्ये लोहाच्या कमतरतेमुळे पानांच्या कडा करपल्यासारख्या वाटतात आणि त्या जळाल्यासारख्या सुद्धा दिसतात, म्हणजे समजून घ्यायचं की इथे फेरसची कमतरता आहे। तर फेरसची कमतरता असल्यामुळे हे सगळे परिणाम आपल्या पिकावरती आपल्याला दिसून येतात। म्हणून फेरस हा आपल्या पिकासाठी खूप महत्त्वाचा घटक आहे, हे सुद्धा लक्षात ठेवणं गरजेचं आहे। तर पिकामध्ये गंधक जो सल्फर आहे, कारण आज आपण फेरस आणि सल्फर या दोन्हीही जे काही जीवाणू आपल्या पिकांसाठी कार्य करतात त्या दोन्ही जीवाणूंचा आपण अभ्यास करत आहोत। तर बघा, मेन जो प्रोटीनची निर्मिती असेल तर प्रोटीनच्या निर्मितीसाठी तुमचा सल्फर किती महत्त्वाचा आहे आणि जे काही सिस्टीन मधले मेथेनॉइड जे आहे यासाठी फेरस खूप सल्फर खूप महत्त्वाची भूमिका बजावत असतो। त्यानंतर अमिनो ॲसिडची निर्मिती मी तुम्हाला सांगितली, प्रोटीनची निर्मिती, आणि सगळ्यात महत्त्वाचा जो तुमचा सल्फरचा रोल आहे की जसं सोयाबीन असेल, भुईमुग असेल, सूर्यफूल असेल, मोहरी असेल, या सगळ्या ज्या काही पिकं आहेत आपली, या सगळ्या पिकांपासून तेल निर्मिती होते आणि तेल निर्मितीसाठी तेलाचं पर्सेंटेज वाढवणं, तेलाची पर्सेंटेजची इफिशियन्सी वाढवणं, यासाठी गंधकाचा फार मोठा रोल आहे। आणि गंधक जर नसेल आणि तुमचं तेलबियायुक्त हे सगळे पिकं असतील तर या पिकांमध्ये तेलाची निर्मिती प्रॉपर होणार नाही, आणि तेलाची निर्मिती जर प्रॉपर झाली नाही तर तुमच्या उत्पादनात तुम्हाला मोठा तोटा होऊ शकतो। त्यानंतर गंधक थेट हरितद्रव्यांचा भाग आणि उत्प्रेरक म्हणून कार्य करतो। दुसरं महत्त्वाचं म्हणजे गंधक पिकांमध्ये रोग प्रतिकार शक्ती निर्माण करण्यास महत्त्वाचं काम करतं। कारण आपण बऱ्याचशा ठिकाणी डाउनी मिल्ड्यू आलेला असेल, पावडरी मिल्ड्यूसाठी आपण सगळ्यात जास्त गंधकाचा वापर करतो, तर हा गंधक सुद्धा फार महत्त्वाचा आहे। त्यानंतर तुमचा कांदा पीक असेल, लसूण पीक असेल, या सगळ्यांमध्ये ॲक्च्युली कांद्याचा तिखटपणा असेल, लसणचा एक प्रॉपर जो आपला फ्रेग्रन्स पाहिजे, लसणाचा जो प्रॉपर वास पाहिजे नैसर्गिक, हे सगळे सल्फरचे महत्त्वाचे प्रॉपर्टीज आहेत। म्हणून सल्फर आपण या पिकांना जर योग्य प्रमाणात दिला तर सल्फर मुळे आपला उत्पादनात आणि जे नैसर्गिकता टिकवण्याचा रोल आहे हा सल्फर त्याच्यामध्ये बचवत असतो। ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या, आणि हे या पिकांना सल्फर वापरणं मॅन्डेटरी आहे, आणि जर वापरलं तर आपल्याला खूप त्याचा फायदा होऊ शकतो। पिकांमध्ये सल्फरची कमतरता आपण कशी ओळखावी, तर बघा, झाडाच्या शेंड्याकडील नवीन आणि कोवळी पानं जी आहे ती प्रथम पिवळी पडू लागतात, त्यानंतर संपूर्ण पानं फिकट हिरवे गर्द दिसते, आणि जर फिकट हिरवे गर्द जर पान दिसतं तर समजून घ्यायचं की सल्फरची कमतरता आहे। मी तुम्हाला या ग्राफच्या माध्यमातून दाखवतो की बघा, एकदम गडद रंग त्याला आलेला आहे, आणि आपल्याला असं वाटतं की हे एकदम गडद रंग आला आहे म्हणून ते काय आहे, खूप चांगलं पान आहे, पण नाही, त्याच्यामध्ये सल्फरची कमतरता आहे, हे सुद्धा बघणं गरजेचं आहे। पानांच्या शिरा देखील पिवळ्या पडतात। त्यानंतर काही पिकांमध्ये पानं अरुंद, पानांच्या ज्या कडा आहेत वरच्या बाजूला वळू शकतात, म्हणजे पानांच्या ज्या कडा असतात या काय होतात, या कडा ज्या आहेत या वरच्या बाजूला काय होऊ शकतात, वळू शकतात। हा एक त्याचा महत्त्वाचा रोल आहे। आणि हरभरा, मूग आणि तूर मुळावरील नत्र स्थिरीकरण करण्यासाठी सुद्धा म्हणजे त्याची संख्या जी आहे करणाऱ्या गाठींची संख्या घटते, कारण जर सल्फर कमी असेल तर तुमच्या
नायट्रोजन युक्त बॅक्टेरिया ज्या असतात त्यांच्या गाठी निर्माण करतात तुमच्या वेगवेगळ्या कडधान्य पिकांवरती, तर त्या गाठी निर्मितीवरती अडथळा येतो जर सल्फरची कमतरता असेल तर, आणि फुलं येण्यास उशीर होतो किंवा फुलांची गळ होते, हा सुद्धा एक रोल सल्फरचा आहे. आणि धान्य व पिकांमध्ये हे बघा, दाणे पूर्ण भरत नाहीत आणि दाण्यांचा आकार लहान राहतो. जर तुम्ही सल्फर तुमच्या पिकामध्ये नाही वापरलं तर हे सगळे नुकसानीला आपल्याला समोर जावं लागतं आणि म्हणून आपलं उत्पादन कमी होतं. म्हणून सल्फरचा रोल आपल्या पिकासाठी खूप महत्त्वाचा आहे. आणि सल्फर फक्त एकाच पिकासाठी नाही तर अशा अनेक पिकांसाठी त्याचा रोल आहे. आणि तो दुय्यम अन्नद्रव्य आहे ज्याला आपण सेकंडरी मायक्रोन्यूट्रिएंट्स म्हणतो. बघा आता याच्यामध्ये जर आपण बघितलं की रासायनिक फेरस व सल्फर पाण्याच्या वापरातील मर्यादा काय आहेत, तर आपण त्याच्यामध्ये बघूया की मर्यादा काय काय आहेत. तर त्याच्या मर्यादा अशा आहेत बघा, जमिनीतील सामू पीएच आणि उपलब्धतेची मर्यादा फेरस, लोह आणि सल्फरची उपलब्धता जमिनीच्या सामूवरती अवलंबून असते. म्हणजे जमिनीचा सामू जर योग्य असेल तर तुमचा फेरसची उपलब्धता होते. फेरसची समस्या, जर जमिनीमध्ये जमिनीचा सामू 7.5 पेक्षा जास्त आणि चुनखडी युक्त तर रासायनिक फेरस सल्फेट जमिनीतील कॅल्शियम सोबत प्रक्रिया होऊन तो काय होतो, स्थिर होतो व झाडाला लोह उपलब्ध होत नाही. आणि म्हणून आपल्याला फेरसची डिफिशियन्सी दिसली तर आपल्याला फेरस वापरावा लागतो. आणि जर आपण फेरस नाही वापरला तर आपल्या पिकाचं नुकसान होऊ शकतं. आणि सल्फरची मर्यादा काय आहे तर अति आम्ल म्हणजे ॲसिडिक साईडला आपण जर गेलो तर जमिनीमध्ये सल्फरचा वापर केल्यास जमीन अधिक आम्लधर्मी होऊ शकते आणि ज्यामुळे सूक्ष्मजीवांच्या कार्यावर परिणाम दिसून येतो. कारण की सूक्ष्मजीवांना लागतो बेसिक किंवा आयडियल पीएच 6.5 ते 7.5च्या दरम्यान जर पीएच असेल तर तुमच्या जीवाणूंची वाढ चांगल्या प्रमाणात होते, आयडियली ग्रोथ होते. जर ॲसिडिक साईडला गेलं तरी जीवाणू मरतात. बेसिक साईडला 7.5च्या वरती जरी पीएच गेला तरी जीवाणू मरतात. म्हणून जर आयडियल 6.5 ते 7.5च्या दरम्यान पीएच असेल तर जीवाणू चांगलं कार्य करतात. आणि आजच्या सूक्ष्मवीरांविषयी आपण बोलत आहोत तर ते सूक्ष्मवीर आहेत सल्फर ऑक्सिडायझिंग बॅक्टेरिया आणि फेरस सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया. तर बघा याच्यामध्ये बघा की जर आपण अल्कली सॉइल असेल तर बघा फेरस सल्फेटचं FeSO4 मध्ये रूपांतर होतं. आपण बरेचसे लोक फेरस सल्फेट वापरतो, आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे. तर याचं काय होतं, फिक्स कंपाऊंड निर्माण होतो आणि फिक्स कंपाऊंडमुळे काय होतं, हा जो फेरस आहे हा फेरस पिकाला घेता येत नाही. म्हणून पिकांची वाढ खुंटणे, त्याची फुलं गळणे किंवा ताण येणे ह्या सगळ्या गोष्टी होतात. आपण म्हणतो फेरस दिलेलं आहे, फेरस अवेलेबल होत नाही. याचं कारण मात्र ते आहे. आणि जर आपण हायली ॲसिडिक जर तुमचा पीएच जमिनीचा असेल, जे मी तुम्हाला सांगितलं, तर नॅचरल पद्धतीने जर तुमचा जमिनीचा पीएच नसेल तरी सुद्धा फेरससाठी ते घातक आहे. हे या ग्राफवरनं आपल्याला दिसून येतं. आणि फेरस आणि सल्फर हे दोन्हीही अन्नद्रव्य आपल्या पिकासाठी किती महत्त्वाचे आहे हे आपण ओळखणं गरजेचं आहे. बघा रासायनिक फेरस आणि सल्फरची वापरावरील मर्यादा वरती आपण जाणून घेऊ. तर अन्नद्रव्यामध्ये जी काही न्यूट्रिएंट मधली जी काही अँटागोनिझम होतो तर फॉस्फरसच्या विरुद्ध जाऊन जर जमिनीमध्ये स्फुरद फॉस्फरसयुक्त खतं जास्त टाकले तर तो काय होतो, लोहाशी संयोग पावतो आणि त्याच्या फेरिकमध्ये रूपांतर होतं आणि फॉस्फेट तयार होतं. व तो जो फॉस्फेट आहे हा फॉस्फेट पिकाला सहजासहजी घेता येत नाही. आणि आपण म्हणतो की फॉस्फेटिक फर्टिलायझर आपण सगळे वापरले आहेत, पण फॉस्फेटिक फर्टिलायझरच्या अतिवापरामुळे पण काय नुकसान होतात हे आपल्याला याच्यामधून लक्षात येईल. सल्फर आणि नत्राचं जे काही गुणोत्तर आहे तर बघा, नायट्रोजन आणि गुणोत्तर बिघडलं तरी सुद्धा त्या अभिक्रियेवरती परिणाम होतो आणि त्याची जी क्रिया आहे ती क्रिया मंदावते. जर आपण या फिगरमध्ये बघितलं तर आपल्याला कुठेही फेरसचा इझिली आणि सल्फरचा इझिली अवेलेबिलिटी होत नाही.
म्हणून जर आपण रासायनिक पद्धतीने कितीही त्याचे प्रयत्न केले आणि जर जमिनीमध्ये तो फॉस्फेटिक फर्टिलायझर्स असेल किंवा इतर फर्टिलायझर सोबत तो फिक्स होत असेल, तो पिकाला उपलब्ध होत नाही. तर पिकाला उपलब्ध होण्यासाठी आपल्याला वापरायचे आहेत जमिनीतील सूक्ष्मवीर, आणि ते सूक्ष्मवीर आहे फेरस सोल्युबलायझिंग करणारा आणि सल्फर ऑक्सिडायझिंग करणारे जीवाणू आपल्याला वापरायचं आहे. बघा, रासायनिक फेरस आणि सल्फर वापरावरील मर्यादा काय आहेत, तर लक्षात घ्या की सल्फर हे सल्फेट स्वरूपातील अतिशय विद्रव्य स्वरूपात असतं, म्हणजे ते इझिली सोल्युबल असतं. जास्त पाऊस किंवा अति ओलावा असल्यास ते काय होतं, सल्फेट जमिनीच्या खालच्या बाजूला तरात वाहून जातं आणि हे जे लिचिंग झाल्यामुळे पिकाला ते मिळत नाही, कारण ते हायली सोल्युबल आहे. म्हणजे तुम्ही जर एखादं वॉटर सोल्युबल वापरलं, सल्फेटयुक्त सल्फर वापरलं, तर हायली सोल्युबल असल्यामुळे ते लवकर लिच आउट होतं आणि खालच्या भागाला गेल्यामुळे तो पिकाला भेटत नाही. त्यानंतर फेरस सल्फेट जमिनीत वाहून जाण्याचं कमी असले तरी ते मातीत मात्र कणांना काय होतं, घट्ट चिटकून राहतं, ज्यामुळे जमिनीचा पोत बिघडू शकतो. म्हणजे एका बाजूला जर ते लिच आउट होऊन जात असेल तर दुसऱ्या बाजूला ते काय होतं, फेरस जो आहे तो मातीच्या कणांना घट्ट चिटकून बसतो. त्याच्यामुळे सुद्धा त्याचे दुष्परिणाम म्हणजे रासायनिक वापराचे दुष्परिणाम होतात आणि रासायनिक खतांची कार्यक्षमता जी काय असते ती लोह इफिशियन्सी आपण जे म्हणतो की आपण खतं देतोय पण ते उपलब्ध होत नाही. याचं कारण म्हणजे काय आहे, फेरस सल्फेट जमिनीतील दिल्यास त्याची कार्यक्षमता फक्त आणि फक्त 5 ते 10% तो कार्य करतो आणि उर्वरित लोह जमिनीत पडून राहतो. म्हणून तर आपल्याला फेरस सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया आणि सल्फर ऑक्सिडायझिंग वापरण्याची गरज येते. म्हणून त्या तुलनेत EDTA चिलेटेड फेरस जर आपण वापरला तर EDTA चिलेटेड फेरस आपण प्रत्येक वेळेस जरी वापरला तरी तो मात्र आपल्या उत्पादनाच्या आणि सगळ्यांच्या हिशोबाने आपला थोडा तो खर्चिक पडतो. फॉलियर स्प्रेला जर आपला डिफिशियन्सी दिसत असेल तर आपण EDTA फेरसची वापर आपण करू शकतो, पण जर आपल्याला जास्त प्रमाणात आणि जमिनीतून द्यायचं असेल तर आपल्याला सल्फेटयुक्त फेरस जो वापरावा लागतो, तर त्याची कॉस्ट कमी असते पण त्याचे दुष्परिणाम मात्र असे आहेत की तो जमिनीमध्ये फिक्स होतो. म्हणून EDTA फेरस वापरण्यास आपल्याला फायदा होऊ शकतो, पण ते आपल्या खिशाला मात्र महाग पडतं. हे सुद्धा आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे, कारण आपलं उत्पादन खर्च कमी म्हणजे आपला प्रॉफिट जास्त, हे गुणोत्तर सुद्धा आपल्याला समजणं गरजेचं आहे. फेरस विरघळणारे जीवाणू म्हणजे काय, सगळ्यात महत्त्वाचं जे काय आपण जीवाणू आपण बघतो, जे काही सूक्ष्मवीर बघतोय त्या सूक्ष्मवीर म्हणजे काय, तर फेरस विरघळणारे जीवाणू म्हणजे असे सूक्ष्मजीव जे विद्राव्य स्वरूपातील जो फेरस आहे त्याला अविद्राव्य स्वरूपातला फेरसला विद्राव्य स्वरूपात आणण्याचं कार्य करतात. आणि हे लोह विरघळणारे जीवाणू थायोबॅसिलस ऑक्सिडेशन म्हणजे थायोबॅसिलस फेरऑक्सिडेशन व सुडोमोनास स्पेसीस आणि त्यानंतर बॅसिलसच्या काही स्पेसीज आहेत, या सुद्धा फेरस आणि सल्फरच्या अवेलेबलसाठी काम करतात. आणि त्यानंतर ट्रायकोडर्मा सारख्या सुद्धा काही स्पेसीज आहेत, त्या तुमच्या फेरसच्या अवेलेबिलिटीसाठी किंवा फेरस सोल्युबलायझिंगसाठी महत्त्वाचं काम करतात. तुम्ही जर याच्यामध्ये बघितलं तर तुम्ही फेरऑक्सिडेंस नावाचा हा जो जीवाणू आहे, हा जीवाणू काय करत असतो, फेरसची अवेलेबिलिटी करण्याचं कार्य करत असतो. आणि तो एक 5 त्याचा जो काही फिगर आहे 5 mm ची जी काही फिगर आहे त्याची, आणि रॉड शेपचा तो जीवाणू असतो, ज्याच्यावरती आपण नेहमीच बोलत असतो की हे जीवाणू कसे दिसतात, काय दिसतात, त्याचं कसं कार्य असतं. मन त्याचं कार्य काय आहे, तर कार्यपद्धतीच आपल्याला मेन समजून घेणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, बऱ्याचशा जीवाणूंची कार्यपद्धती काहीशी थोडी साम्य आहे. याच्यामध्ये जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये ग्लुकोनिक ॲसिड, सायट्रिक ॲसिड, ऑक्झॅलिक ॲसिड आणि मॅलिक ॲसिड हे जे काय आहेत हे सगळे ऑर्गॅनिक ॲसिड्स आहेत. आणि हे सगळे ऑर्गॅनिक ॲसिड हे काय करतात, आम्ल तयार करतात, कारण यांचं कामच आहे. कारण ज्याला आपण ॲसिड म्हणतो ते आम्ल आहे, आणि आम्ल म्हणजेच हे जे आहेत हे सगळे ऑर्गॅनिक ॲसिड्स आहेत. आणि हे ऑर्गॅनिक ॲसिड काय करतात, ही आम्ले जमिनीचा काय करतात, pH कमी करतात. मेनली जो ॲसिड आहे तो pH कमीच करणार, तर हे pH कमी करतात आणि अद्रव्य इनसोल्युबल फेरसला सोल्युबल मध्ये करण्याचं काम करत असतात. आणि जमिनीचा pH लोहाचे फेरिक स्वरूपात रूपांतर करून सोपे जाते. म्हणजे काय करतो, हा लोहाला फेरिक स्वरूपात आणतो आणि फेरस स्वरूपात रूपांतर होणे सोपे जाते, त्यामुळे फेरसची अवेलेबिलिटी इझी होते. हे त्याच्या मागचं मेन कारण आहे. आणि ही आम्ले लोहाच्या कणाशी रासायनिक अभिक्रिया करून त्यांना सुट्टे करतात.
कारण कोणतीही केमिकल रिॲक्शन जोपर्यंत होत नाही, एक बॉन्ड तोडून दुसरा घटक मोकळा होत नाही आणि तो पिकाला घेता येत नाही, तोपर्यंत ते जमिनीमध्ये तसेच स्थिर राहतात आणि त्यांना अस्थिर करण्याचं काम, सोल्युबल करण्याचं काम हे तुमच्या जमिनीतील जीवाणू करत असतात. हे सुद्धा आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. बघा याच्यामध्ये फेरिकचं रूपांतर झालेलं आहे आणि आयन जो सोल्युबलायझेशन आहे किंवा इनसोल्युबल हा जो फेरस आहे तो सोल्युबल मध्ये जे फेरिक मध्ये नेण्याचं काम. आपण बघा फेरिक बघा, हा फेरिक बघा, हा फेरिक बघा, हा जो फेरिक आहे हा इझिली मग नंतर काय होतं, पिकाला सहज अवेलेबल होतो. हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. आणि बघा याच्यामध्ये जे काही पीएचचं जो रेशो आहे, तर पीएचचं रिडक्शन कसं होतं, तर 5 ते 6च्या दरम्यान जर पीएच आला तर तो ॲसिडिक स्वरूपात असल्यामुळे त्याचं रूपांतर होऊन तो फेरिस अवेलेबल करून देतो. आता सिडोफोर निर्मिती आहे. सिडोफोर निर्मितीमध्ये सुडोमोनासच्या वेळेसही मी तुम्हाला सांगितलं होतं, वेगवेगळ्या सूक्ष्मविरांच्या माध्यमातून मी तुम्हाला माहिती दिली. तर याच्यामध्ये एक सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की हे जे रेणू आहेत हे रेणूंना पकडून ठेवतात आणि विद्राव्य स्वरूपात आणतात. बघा हा जो आहे याची कक्षा पूर्ण झालेली आहे आणि सिडोफोर निर्मिती म्हणजे काय, फेरसला चिटकून ठेवायचं आणि ज्या वेळेस फेरसची गरज आहे त्यावेळेस ते पिकाला हळूवार द्यायचं किंवा निसर्गात सोडायचं किंवा रूट जवळ अवेलेबल करून द्यायचं. सिडोफोर निर्मिती ही फेरससाठी म्हणजे फेरॉक्सिडन्स असेल किंवा तुमचा ऑक्सिडाइज करणारा सल्फर बॅक्टेरिया असेल, या दोन्हींचा याच्यामध्ये खूप महत्त्वाचा रोल असतो. आणि मग हा फेरस सिडोफोर निर्मितीमुळे खूप महत्त्वाची भूमिका बजावत असतो. जो फेरस सोल्युबलायझिंग करणारा जीवाणू आहे तो, मग या प्रक्रियेमुळे मातीच्या हानिकारक रोगजंतूंना लोह मिळत नाही आणि परिणामी पिकांचे संरक्षण होते आणि पिकांचं प्रोटेक्शन करण्याचं काम हे तुमचे सगळे जीवाणू तुमच्या जमिनीमध्ये करत असतात. आणि सिडोफोर निर्मिती आणि ट्रायकोडर्माच्या स्पोर विषयी जे ट्रायकोडर्माचे याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं, तर हा त्याच्यामधला मेन महत्त्वाचा रोल आहे. तर चिलेशन प्रक्रियावरती मी तुम्हाला बोललो की चिलेशन स्वरूप जर त्याला प्रॉपर मिळालं आणि चिलेशन जर त्याचं प्रॉपर झालं फेरसचं फेरिक मध्ये आणि हे सिलिकेट जसे पडलेले असतात, या सिलिकेट मधला इनसॉल्युबल फेरस अवेलेबल करून पिकाला देणं हा त्याच्यामधला महत्त्वाचा रोल आहे. आणि या चिलेशन प्रक्रियेवरती सुद्धा आपल्या काही मागच्या सेशनमध्ये आपण घेतलेलं होतं. बघा हे चिलेशन कसं होतं, चिलेशन म्हणजे एका सेंद्रिय रेणू धातूच्या आयनला लोह वेटून, म्हणजे जे सिडोफोर मध्ये मी दाखवलं तुम्हाला, लोहाला काय करतात, वेटून धरतात, चिटकून ठेवतात आणि घेण्याची प्रक्रिया सूक्ष्म विविध प्रकारचे चिलेटर्स म्हणजे चिलेटिंग एजंटचं काम करतात आणि हे जे आहेत ते लोहाभोवती संरक्षक कवच निर्माण करतात. यामुळे पुन्हा जमिनीतील इतर घटकाशी संयोग पाहून अविद्राव्य होत नाही, त्याला सिडोफोर निर्मिती म्हणतात आणि त्यालाच आपण म्हणतो चिलेटिंग प्रोसेस. तर या चिलेटिंग प्रोसेसमुळे तुमचा फेरस जो आहे तो सहज अवेलेबल होतो. आणि सल्फर ऑक्सिडायझिंग करणारा हा जो जीवाणू आहे हा कसा रोल करतो, तर बघा सल्फर ऑक्सिडायझिंग म्हणजे काय, तर हे सूक्ष्मजीव अविद्राव्य सल्फरचे विद्राव्य स्वरूपात रूपांतर करण्याचं काम करतात. मग हे जीवाणू जमिनीतील नैसर्गिकरित्या आढळणारे पण त्यांची संख्या ही गरजेची असते, म्हणजे जास्त प्रमाणात त्याची संख्या जर असेल तर सल्फर इझिली अवेलेबल होईल. मग काय इझिली अवेलेबल होत नाही, तर ते जमिनीतील अस्थिर स्वरूप झालेला सल्फर प्रक्रिया करून तो पिकाला सहज उपलब्ध करून देतात. पण जेव्हा त्यांची संख्या तुमच्या जमिनीमध्ये जास्त प्रमाणात असेल तर, आणि त्यांची संख्या जर कमी झाली तर सल्फरचं ऑक्सिडेशन होत नाही आणि त्याला थायोबॅसिलस थायऑक्सिडन्स नावाचा जीवाणू हे कार्य करत असतो. आणि सगळ्यात महत्त्वाचा हा जो जीवाणू आहे हा ग्राम पॉझिटिव्ह जीवाणू आहे. आणि ज्याला आपण ग्राम पॉझिटिव्ह जीवाणू जे असतात ते रॉड शेपचे जीवाणू असतात. आपण जर याच्यामध्ये बघितलं तर हे सगळे जीवाणू काय आहेत, रॉड शेपचे जीवाणू आहेत. आणि हे जे रॉड शेपचे जीवाणू आहेत हे रॉड शेपचे जीवाणू ग्राम पॉझिटिव्ह असतात. आणि तसाच सल्फरचा सुद्धा हा जो जीवाणू आहे थायोबॅसिलस ऑक्सिडन्स हा सुद्धा सल्फर ऑक्सिडेशनसाठी महत्त्वाची भूमिका
करत असतो, त्याची कार्यपद्धती महत्त्वाची आहे आणि ती कार्यपद्धती आपल्याला समजून घेणं महत्त्वाचं आहे. तर गंधकाच्या कणांना चिटकलेले असतात. गंधक हा पाण्यात न विरघळणारा म्हणजे तो सुद्धा एक घट्ट मिनरल्स आहे आणि हा पदार्थ त्यामुळे जीवाणूंना गंधकाला थेट शोषून घेता येत नाही पिकाला. म्हणून हे जीवाणू आपल्या पेशीभोवती एक्स्ट्रा सेल्युलर पॉलिमेरिक सबस्टेन्सेस सोडतात आणि हे एक्स्ट्रा पॉलिमेरिक सबस्टेन्सेस सोडल्यामुळे एक चिकट स्राव तयार होतो आणि त्यांच्या मदतीने गंधकाच्या कणांना चिकटतात आणि गंधकांच्या कणांना चिकटल्यामुळे काय होतं, गंधकाचं वहन होतं आणि जीवाणू पेशींच्या विभक्तेला सेल वॉल काही विशिष्ट प्रथिने गंधकाला विरघळणाऱ्या स्वरूपामधील जेणेकरून जीवाणूंचे पेशीमध्ये आपण काय म्हणतो त्याला पेरिप्लाझम मध्ये प्रवेश करू शकेल. कारण ह्या क्रियेलाच आपण इथं बघितलं तर हा जो त्याचा पेरिप्लाझम आहे आणि या पेरिप्लाझम मध्ये हा जो सल्फर ऑक्सिडाइज करणारा जीवाणू आहे तो कार्य करतो आणि जो काही इनसोल्युबल मधला जो सल्फर आहे त्याला बघा तुम्ही असं सोल्युबल फॉर्म मध्ये तो नेतो आणि त्याला सहजले जो ट्रान्सपरंट आहे तो अशा पद्धतीने त्याला काय करतो एंटर करतो आणि हा जो इनसोल्युबल मधला जो फॉर्म आहे याला सोल्युबल करण्याचं काम हा जीवाणू करत असतो. मेन याची कार्यपद्धती जर आपल्याला समजली तर आपल्याला समजतं की हा आपल्या पिकासाठी किती महत्त्वाचा आहे. आता कार्यपद्धतीमध्ये जर बघितलं तर एन्झोमॅटिक त्याची जी काही ऑक्सिडेशन पद्धत आहे तर पेशीच्या आत गेल्यावर विविध एन्झाईम्स म्हणजे एन्झाईम सोडणे विकरे आपण म्हणतो त्याला एन्झाईम्स हे गंधकाच्या टप्प्याटप्प्याने ऑक्सिडेशनचे कार्य करत असते आणि प्रथम गंधकाचे रूपांतर सल्फाइड मध्ये होते आणि थायोसल्फेट त्याचा तयार होतो. हे महत्त्वाचं आहे आणि त्यानंतर सल्फाइड ऑक्सिडेज आपण जे म्हणतो सल्फेटचं सल्फर ऑक्सिडेज होतं आणि एन्झाईमच्या मदतीने सल्फाइडचे अंतिम रूपांतर सल्फेट मध्ये होतं. हे सुद्धा समजून घेणं तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि सल्फ्युरिक ऍसिडची निर्मिती तर सल्फ्युरिक ऍसिडची निर्मिती कशी होते तर ऑक्सिडेशनच्या शेवटी सल्फेट आणि हायड्रोजन आयन्स मुक्त होतात आणि जे एकत्र येऊन सल्फ्युरिक ऍसिड तयार करतात. यामुळे जीवाणूंच्या भोवतालचे वातावरण अत्यंत आम्लधर्मी हायली ऍसिडिक होते आणि हे जीवाणू स्वतः कडक आम्लधर्मी वातावरण पीएच ज्याला आपण म्हणतो 1 ते 2 पीएच सहज जिवंत राहू शकतात. कारण सल्फरचा पीएच हा मात्र कमीच असतो आणि ह्या कमी पीएच मध्ये कार्य करणारे जे काही जीवाणू असतात थायोबॅसिलस असेल तुमचा फेरॉक्सिडेशन जो फेरससाठी काम करतो तर मेनली हा जो तुमचा थायोबॅसिलस आहे हा त्याच्यामध्ये कार्य करत असतो आणि अगदी पीएच जरी त्याचा ॲसिडिक असेल तरी सुद्धा तो जिवंत राहतो. जर आपण या स्टेज 1 मधून जर बघितलं तर बघा याच्यामध्ये एन्झायमॅटिक ऑक्सिडेशन म्हणजे जे ऑक्सिडेशन आपण क्रिया म्हणतो तर ऑक्सिडेशन क्रिया त्याची कशी होते सल्फ्युरिक ॲसिडचं प्रोडक्शन कसं होतं या ग्राफमधून आपण सांगितलेलं आहे. त्या ग्राफमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की जर त्याचं ऑक्सिडेशन होऊन प्रॉपर जो SiO2 तयार होतो आणि SiO4 जे आपण सल्फ्युरिक ॲसिड म्हणतो तर हा सल्फेटचा फॉर्म नेऊन मग तो पिकाला काय करतो पूर्णपणे अवेलेबल करून देतो आणि हे सगळं जे कार्य आहे हे सगळं कार्य काय करतो नैसर्गिक पद्धतीने चालू असतं. म्हणजे त्याची सेल वॉल असेल सेल मेम्ब्रेन असेल त्याचा सायटोप्लाझ्मा असेल ही त्याचे एक सेल वॉलचं एक ग्राफ दिलेला आहे आणि सेल वॉल मधून तो कसा कार्य करतो हे त्याच्यामध्ये हे ग्राफच्या माध्यमातून तो पिकाला कसा उपलब्ध होतो हे सल्फरचं उदाहरण आहे. आणि पीएचच्या माध्यमातून आपण बघितलं तर तो ॲसिडिक पीएच मध्येच चांगलं कार्य करतो. चांगलं कार्य करतो म्हणजे सल्फर अवेलेबल करून देतो. आता म्हणजे आपण जर सल्फर आणि फेरसचा अभ्यास केला तर हे दोन्हीही जीवाणू आपण एकत्रच देतो आणि एकत्र दिल्यामुळे हे दोन्ही कार्य कारण दोघांचं कार्य एकमेकावरती अवलंबून आहे. कारण तिकडे सिडोफोर निर्मिती असेल इनसोल्युबल सल्फरचं सोल्युबल करणं असेल फेरसचं सोल्युबलायझेशन करणं असेल तर या दोघांचं एकत्रित ग्रोथ करून एक प्रॉडक्ट बनवला जातो. त्याचं नाव आहे आनंद ॲग्रो केअरचं डॉक्टर बॅक्टोज बायोसल्फ. हे बायोसल्फ जर आपण वापरलं तर त्याच्यामध्ये सल्फर आणि फेरस या दोन्हीही बॅक्टेरियाचं कॉम्बिनेशन असतं.
जे मी तुम्हाला सांगितलं की थायोबॅसिलस फेरॉक्सिडेन्स हा जीवाणू त्याच्यामध्ये असतो. त्यानंतर जर आपल्याला आनंद ॲग्रो केअरचा सल्फर आणि फेरस अवेलेबल करणारा जीवाणू का वापरायचा आहे, तर आपल्याला याच्यासाठी वापरायचं आहे की आनंद ॲग्रो केअरचं इन्फ्रास्ट्रक्चर असेल, आनंद ॲग्रो केअरच्या कर्मचारी असेल, त्याच्यामध्ये वेगवेगळे मशीन्स असतील, काम करण्याची पद्धत असेल, वातानुकूलित तुमची लॅब असेल, कंटॅमिनेशन तुमचं फ्री असेल, या सगळ्या गोष्टींचा जर तुम्ही विचार केला तर आपल्याला फेरसची निर्मिती करण्यासाठी हे सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आणि फेरसची निर्मितीसाठी जर तुमच्याकडे टेक्निकल सगळं इन्फ्रास्ट्रक्चर असेल तर तुम्ही फेरसच्या बॅक्टेरियाचं उत्पादन चांगल्या पद्धतीने करू शकतात. आणि तुम्ही आनंद ॲग्रो केअरचं बायोसल्फ नावाचा जीवाणू वापरून फेरस आणि सल्फरच्या अवेलेबिलिटीसाठी वापरू शकतात. तसेच शेतकरी बंधूंना आपल्याच सेवेसाठी आनंद बायोकेम अँड रिसर्च डेव्हलपमेंट सेंटर याच्यामध्ये तुम्हाला माती परीक्षण असेल, पाणी परीक्षण असेल, पानदेट परीक्षण असेल, खत परीक्षण असेल, त्यानंतर कृषी रसायन परीक्षण असेल, काडी परीक्षण असेल, या सगळ्या परीक्षणाची लॅब आनंद ॲग्रो केअरची एक दुसरी कंपनी आहे याच्यामध्ये तुम्हाला उपलब्ध आहे. पण हे शेतकरी बंधूंसाठीच उपलब्ध करून दिलेलं आहे. तर ज्या ज्या शेतकरी बंधूंनी आनंद ॲग्रो केअरला हे तुम्ही सॅम्पल्स पाठवलेले नसतील तर कृपया तुम्ही सॅम्पल तुमचे पाठवा. तुम्हाला योग्य दर, योग्य मार्गदर्शन आणि योग्य निदान या तिन्हीच्या माध्यमातून आनंद बायोकेम रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटर काम करत असते. तर शेतकरी बंधूंना ज्यांना माहिती नसेल त्यांनी माहिती करून घ्या. ज्या शेतकरी बंधूंनी अजूनही आनंद क्रॉप गुरु नावाचं मोबाईल ॲप्लिकेशन तुम्ही जर डाउनलोड केलेलं नसेल तर कृपया डाउनलोड करून घ्या, कारण प्ले स्टोअरवरती ते उपलब्ध आहे आणि अगदी फ्री ऑफ कॉस्ट उपलब्ध आहे. त्याचे कोणतेही चार्जेस आम्ही घेत नाही. 24/365 दिवस आम्ही तुमच्यासाठी वर्किंग करत असतो आणि तुमचे काही जे प्रॉब्लेम्स असतील त्या प्रॉब्लेम्सवरती आम्ही उत्तर देत असतो, कारण की आमचं टॅगलाईनच आहे युअर प्रॉब्लेम अवर सोल्युशन. म्हणून प्रॉब्लेम तुमचे काय असेल त्याच्यावरती सोल्युशन देण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. शेतकरी बंधूंनो, तुम्ही प्रत्येक जी काही आपली सूक्ष्मवीरांची वेब सिरीज आहे या वेब सिरीजच्या माध्यमातून आम्हाला मोटिवेशन देत असतात. आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करत असतो. आपल्या इंडस्ट्रीमध्ये सगळे लोक वेगवेगळ्या सोमवारी वेगवेगळ्या विषयावरती आतुर असतात. तर पुन्हा मी तुम्हाला पुढच्या सोमवारी भेटणारच आहे. आजचा आपला विषय होता फेरस आणि सल्फरच्या बॅक्टेरिया. या दोघा बॅक्टेरियांवरती आपण अभ्यास करून घेतला. तो ग्राम निगेटिव्ह, ग्राम पॉझिटिव्ह, तो कसा फेरस सोल्युबल करतो, सल्फरला कसा ऑक्सिडाइज करतो, या सगळ्या गोष्टींची डिटेल माहिती आपण जाणून घेतली. भेटूया पुढच्याच सोमवारी. मी इथेच थांबतो. शेतकरी बंधूंनो, नमस्कार. जय जवान, जय किसान.